हॅलो हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट. तर हे पहा, आज आपण फ्री मेहंदी क्लासेसचा दिवस आहे 8वा. माझं पेज आहे धनु मेहंदी क्रिएशन. हे इंस्टा पेज आहे आणि यूट्यूबचं पेज आहे धनश्री मेहंदी 1. स्पेस वगैरे काय नाही त्याच्यामध्ये. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आपण खूप मस्त असे 2000 सबस्क्रायबर झाले की खूप मस्त अशी डिझाईन घेऊन येणार आहोत आपल्या पेजवर. तर हे पहा, आज आपण हे पण पार्टिशन बेल्टच बनवणार आहोत. हे 8 सेंटीमीटरची लाईन आहे आणि ही 2.5 सेंटीमीटरची आहे. हे जे बेल्ट आपण आज जे बनवणार आहोत ते ब्राईडचे बेल्ट आहेत. तुम्ही सायडरला पण हे बेल्ट बनवू शकता. तर हे पहा, दिसतंय का तुम्हाला? आणि मी आज मेहंदी बघा कशी काढते, म्हणजे तुम्हाला पण समजेल. मी आधी पेजला जे माझा मेहंदी कोन आहे तो टच करून काढत होते. आता अद्दर असा उचलून मी काढते. बघा तुम्ही लास्टपर्यंत ऑब्झर्वेशन करा, म्हणजे तुम्हाला पण समजेल. आणि एकदम व्यवस्थित मी जसं दाखवते तसं बघून काढा. इतकं सुंदर तुम्हाला जमेल काढण्यासाठी. थोडं पेज माझा हवेने उडत आहे, तर मी त्याला हे करते. इतके सोपे आणि साध्या पद्धतीने मी आज तुम्हाला बेल्टही शिकवलेले आहेत. खूप डिफिकल्ट वाटतात हे बघताना, पण इतके सुंदर असे बेल्ट आहेत. हे पहा, असा पानांचा आकार काढून घ्यायचा पहिला. हे पहा, आणि हा 1 ते 1.5 तासाचा व्हिडिओ झाला असेल कदाचित. मी तुम्हाला 17 मिनिटात दाखवलेला आहे. हे पहा, आणि तुम्ही हळूहळू काढून घ्या, म्हणजे खूप छान वाटेल हा. आणि आपण जो कालचा राहिलेला मेहंदीचा कोन होता त्याच्यानेच आपण कुठेही वेस्ट केलेलं नाही. कोन कालचा राहिलेला होता तो. तर हे पहा, आता मी त्या कोनाने ही हे फिलअप करून घेत आहे, म्हणजे ती राहिलेली जागा आहे ती भरून घेत आहे. आणि त्यानेच असं शेडिंग करत आहे. गोल गोल केलं तरी पण चालतं. हे पहा, दाखवते तसं, नाहीतर असं स्ट्रेट लाईनमध्ये पण तुम्ही, हे पहा मी दाखवते तुम्हाला, तसं करू शकता तुम्ही. खूप सुंदर हे तर इतका बेल्ट सुंदर, माझ्या आवडतीचा बेल्ट आहे हा. मी खूप डिझाईन जेव्हा मी हातावर काढते तर इतका सुंदर हा बेल्ट आहे. तर हे पहा, आता आपण सेकंड बेल्ट क्रिएट करणार आहोत. हे पहा, आता सेकंड बेल्ट आपण क्रिएट करत आहोत. 8 सेंटीमीटरचा तो पण आहे आणि 2.5 सेंटीमीटरचा हा बेल्ट आहे. पहा, थोडंसं व्यवस्थित काढून घ्यायचं. हे पहा, मी तुम्हाला दाखवतच आहे व्हिडिओमध्ये. अशा 3 आणि प्रत्येक वेळी तुम्ही 3 लाईनच क्रिएट करायच्या आहेत. त्यानंतरच तुम्ही हे पहा स्केलअप वगैरे काढायचे आहेत. आणि मी हे पहा, स्पेस ठेवताना पण आता आपले 4 बॉक्सेस झालेले आहेत, तर एकसारखेच बॉक्स ठेवलेले आहेत. कुठेही लहान मोठा बॉक्स केलेला नाही. हे पहा, आता मी त्याची जो मधला भाग आहे तो पहिला डॉट करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला कळेल की त्याचा मधला भाग कुठला आहे. हे पहा, आणि अशा पानाचे आकार मी काढलेले आहेत चारी बाजूनी, आणि मध्ये असं हे पहा, थोडासा असा मेलचा शेप दिल्यासारखं दिलं. हे पहा, हे तर फ्लॉवर इतकं सुंदर वाटतं. शेडिंग केल्यावर अजून छान वाटेल, पण शेडिंग न करता पण छान वाटणार आहे. हे पहा, मला शेडिंग न करताच आवडतं. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. अजून खूप सारे बेल्ट आहेत, खूप सारे दाखवणार आहे मी तुम्हाला. आता तोपर्यंत हे जे बेल्ट झालेले आहेत, व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळं मी आज 10च बेल्ट दाखवलेले आहेत, पण इतके सुंदर सुंदर बेल्ट आहेत. हे ब्राईडच्या हातावर तर खूप मस्त दिसतात, पण मी आज तुम्हाला आपण सायडरच्या पण हातावर काढू शकतो किंवा ब्राईडच्या पण. हे पहा, आणि हे पहा, मी तुम्हाला दाखवते. जी प्रत्येक वेळी तुम्ही कोन क्लीन करून घ्यायचं. पुढचं जे मेहंदी कोनाचं जे टोक आहे ते मी कसं करते तुम्हाला दाखवले, किंवा असं बोटाला पण तुम्ही पुसू शकता. माझी जी पुढची 2 डाव्या हाताची बोट आहेत, अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, ते मेहंदी पुसूनच म्हणजे कलर येतो त्याला, किंवा मग तुम्ही असं बोटाला पण पुसू शकता. आता मी 3रा बेल्ट क्रिएट करत आहे. हे पहा, खूप सुंदर असे बेल्ट झालेले आहेत. हा पण 2 सेंटीमीटरचा आहे आणि 8 सेंटीमीटरची लाईन आहे आडवी जी, आणि उभी 2 सेंटीमीटरची आहे. पहा, आणि एकदम मी कोन अजिबात पेजला चिटकून काढत नाही, म्हणजे सरफेसला टच करून काढत नाही. तर अद्दर काढते मी. तुम्ही तसं पण काढलं तरीही चालेल, पण तसं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही.
तर तुम्ही अद्दर कोण उचलून काढण्याचाच प्रयत्न करा, म्हणजे खूप सुंदर अशी डिझाईन येईल. मी अशा 3 लाईन क्रिएट करून घेतलेल्या आहेत हे पहा. आणि त्यानंतर आपण स्केलअप काढलेले आहेत. त्यानंतर खालच्या पण 3 लाईन क्रिएट करून हे पहा असा मस्त असा आकार काढलेला आहे हे पहा. आणि इतकी सुंदर डिझाईन दिसते. कुठं कुठं ते हाडकुळे झालेले आहेत ना, त्याला थोडंसं जाड करून घ्या म्हणजे छान वाटेल. आणि त्याला हे पहा असं करून घ्या हे पहा, सी आकारामध्ये, म्हणजे बरोबर त्याच्या बॉर्डरप्रमाणे. आणि साईडला ते बॉक्स पूर्ण कंप्लीट करून घ्या. तर आता आपण 4 नंबरचा बेल्ट पाहणार आहोत. हे पहा 4 नंबरचा बेल्ट आपण क्रिएट करणार आहोत. मस्त अशा आडव्या आणि उभ्या लाईनी, पहिला आडवी लाईन काढून घ्यायची, नंतर उभी लाईन इकडची आणि इकडची काढायचं, म्हणजे खालची लाईन काढण्यास मदत होते, नाहीतर तो तिरकं जातो. तर आपली जी 8 सेंटीमीटरची आडवी लाईन आहे, उभी जी आहे 2.5 सेंटीमीटरची आहे. मी तुम्हाला मापासहित म्हणजे त्याचं सेंटीमीटर किती आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे पहा मी असं 4 बॉक्स क्रिएट करून घेतलेलं आहे. हे जे मी मेजरमेंटसहित सांगितलेलं आहे, कुणीही सांगणार नाही, पैसे दिले तरी सांगत नाहीत, मी हे फ्रीमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा अशा 4 लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. हे पहा मी 4 करून घेतलेल्या आहेत तिरक्या. आणि हे पहा खालचा कोण राहिलेला आहे, मी तुम्हाला व्हिडिओत पण दाखवला आहे तो. आणि आपली जी ही मेहंदी आहे, म्हणजे आपण जे फिलअप करणार आहोत ते फिलअप करून घ्या. आता मी पहिला सगळे बॉक्सेसमध्ये डिझाईन बुक काढून घेते. हे पहा मस्त अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. त्यानंतर हे पहा मस्त अशी मी डिझाईन काढून घेतलेली आहे. आता मी सगळे बॉक्स पूर्ण कंप्लीट करणार आहे. हे पहा माझे इतकी जर सुंदर, तुम्ही जर अद्दर कोण उचलून जर तुम्ही डिझाईन काढली तर खूप सुंदर अशी डिझाईन येते. हे पहा खूप सुंदर अशी डिझाईन येते. आणि आता आपण हा राहिलेला एरिया जो आहे तो फिलअप करून घेऊया. इतके सुंदर अशा मी आज तर डिझाईन दाखवलेल्या आहेत. कालच्यापेक्षा आज खूप सुंदर डिझाईन आहेत. आणि आपला आज म्हणजे इतका सुंदर असे हे बेल्ट क्रिएट झालेले आहेत की खूप सुंदर. आता आपण 5 नंबरचं पण पाहणार आहोत. हे पहा, आणि मी हा व्हिडिओ खरं तर म्हणजे तास का 1.5 तास, आता माझ्या पण एवढं लक्षात नाही, तर इतक्या वेळाचा व्हिडिओ मी तुम्हाला 17 मिनटात दाखवत आहे. तर तुम्ही घरी काढताना तेवढाच टाईम लावून काढा, गडबड करून काढू नका, कारण मला व्हिडिओ तेवढ्या वेळाचा मी टाकू शकत नाही. त्यामुळं मी तुम्हाला स्पीडमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे. तर तुम्ही हळूहळू असे बेल्ट क्रिएट करा. आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जो यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा आता अजून मी 4 बॉक्स असे क्रिएट करून घेतलेले आहेत. हे पहा मस्त असे. आणि मी तुम्हाला आता एलिफंटचा शेप दाखवत आहे. हे पहा मी कसा एलिफंट काढला, पहिला वरचा भाग काढलेला आहे. हे पहा असे डॉटमध्ये तुम्ही डिझाईन पण काढून हे करू शकता. त्याची जी झालर आहे एलिफंटची, हे पहा असं, आणि असे डॉट पण देऊ शकता, किंवा रिकामा पण एलिफंट सोडू शकता. फक्त त्याचा म्हणजे त्याचे आईज जो डोळा आहे तो काढून घेत जा. हे पहा म्हणजे तो एलिफंट आहे हे कळेल. हे पहा मी तुम्हाला दाखवलं आहे. अजून थोडासा बेल्ट मोठा काढला तर अजून पण 2 सेंटीमीटरचाच बेल्ट असतो, 2 ते 2.5. खूप जास्तीत जास्त खूप मोठा जर बेल्ट असेल तर 3 सेंटीमीटरचा राहिलेला एरिया. हे पहा मी असं मस्त असं फिलअप करून खूप सुंदर असे आपले एलिफंट दिसत आहेत. हे पहा मस्त असे एलिफंट आपले तयार झालेले आहेत. एलिफंटचा बेल्ट मी क्रिएट केलेला आहे. तर तुम्ही सगळेजण व्हिडिओ पाहताय पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज माझी खूप अशी विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, म्हणजे मला पण उत्साह येईल. तुम्हाला अजून नवनवीन मी तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ घेऊन येत जाईन. हे पहा आज माझा घसा म्हणजे कालपासूनच खराब आहे, तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. हे पहा
खूप मस्त असे आपले बेल्ट क्रिएट झालेले आहेत. तर आपण 6 नंबरचा आपण क्रिएट करणार आहोत. 8 सेंटीमीटरची आडवी लाईन आणि उभी जी लाईन आहे ती 2.5 सेंटीमीटरची आहे. हे पहा मस्त असं. आणि आपण 4च असं जे हे पहा सी आकारामध्ये असं क्रिएट करून घ्यायचं. लहान मोठे करू नका, मी व्यवस्थितच केलेले आहेत, फक्त एका लाईनमध्ये यायला पाहिजे ते. हे पहा मस्त असं फ्लावर काढून घेतलेलं आहे. हे पहा तुम्हाला दिसतच असेल, हात हल्ला सॉरी, ही थोडंसं फ्लावर. आणि तुमच्या ज्या त्या पाकळ्या आहेत म्हणजे फ्लावरच्या त्या आतमधल्या त्या 5 किंवा 6 यायलाच हव्यात. 4 आल्या तर चांगलं नाही दिसणार. हे पहा माझ्या ह्याच्यात लास्टच्या ह्याच्यात 4 आलेले आहेत. तर तुम्ही व्यवस्थित असा काढून घ्या हा बेल्ट. हे पहा आणि स्केलअप काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही सिंगल पण स्केलअप काढू शकता किंवा डबल पण. मी इकडे दाखवते एकाच बेल्टला एकाच साईडच्या. हो हे पहा, हे पण खूप असं सुंदर असं वाटेल. आता आपले 6 बेल्ट क्रिएट करून झालेले आहेत. आणि खरंच मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवते. तर तुम्ही माझ्यासाठी तरी कमीत कमी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा आता 7वा आपण बेल्ट आपण काढून घेत आहोत. हा पण आडवी जी लाईन आहे ती 8 सेंटीमीटर आहे आणि उभी जी लाईन आहे 2.5 सेंटीमीटरची आहे. हे पहा मी अशा 3 लाईन क्रिएट करून घेतलेल्या आहेत. मस्त असे स्केलअप काढून घेऊया आपण. हे पहा मी मस्त असे स्केलअप काढून घेत आहे. मस्त असे स्केलअप काढून घेऊया आपण. घेतलेले आहेत. अशा 3 लाईन ड्रॉ करून घ्या आणि स्लॅन्टिंग लाईन म्हणजे तिरक्या लाईनी. हे पहा मी पहिला अंदाजे व्यवस्थित असं माप घेऊन, माझे बॉक्स बघा कुठेही लहान मोठे झालेले नाहीत. हे पहा अंदाजे माप घ्यायचं पण व्यवस्थित असे बेल्ट काढून घ्यायचे. हे पहा असं मस्त असं फ्लावर हे इथे तयार होतं. हे पहा मस्त असं फ्लावर तयार झालेलं आहे. हे पहा असंच पण तुम्ही ठेवू शकता. हे पहा किंवा मी तुम्हाला हे पहा असं पण काढून घेऊ शकता. हे भरून तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही काढू शकता. मधलेच नुसते फ्लावर काढले तरी पण चालतील किंवा हे खालचे वरचे काढले तरीही चालतील. हे पहा मी तुम्हाला काढून दाखवलेले. मध्ये असे डॉट देऊन घ्या. हे पहा मस्त असे डॉट देऊन घेतलेले आहेत. किंवा असे फिलअप पण करू शकता. हे फ्लावर मी एकच फ्लावर तुमच्यासाठी फिलअप करून दाखवलेलं आहे. 8 नंबरचा बेल्ट हा तर इतका सुंदर आहे काढण्यासाठी. हा बघितल्यानंतर असं वाटतं ना खूप अवघड आहे. हे पहा 8 सेंटीमीटरचं मी आत्ता तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. 8 सेंटीमीटरची आडवी लाईन होती आणि उभी लाईन जी आहे 2.5 सेंटीमीटरची आहे. आता ही पण 8 सेंटीमीटरची आडवी लाईन आणि उभी लाईन 2.5 सेंटीमीटरची आहे. तर मस्त असं आपण हा बेल्ट क्रिएट करणार आहोत. हे पहा मी प्रत्येक वेळी तुम्हाला दाखवते व्हिडिओत की मी हे पुढचं टोक जे आहे, जेव्हा माझा कॅमेरापासून हात बाजूला होतो तेव्हा मी कोणाचं टोक पुसून घेत असते. हे पहा म्हणजे क्लीन करत असते, कारण की व्यवस्थित असं हे यावं. हे पहा बघा तुम्हाला खूप अवघड वाटेल हे डिझाईन वाटत असेल कदाचित तुम्ही सोशल मीडियावर बघितल्या, पण मी इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे. हे पहा आणि आता आपण यामध्ये थोडी शेडिंग करून घ्यायची, खूप घेऊ नका. हे पहा मस्त अशा आपल्या लीफ तयार झालेल्या आहेत. हे पहा आणि मी थोडासा तिथला मोकळा एरिया वाटतो म्हणून मी असे स्केलअप काढून घेतलेले आहेत आणि राहिलेला जो एरिया आहे तो फिलअप करून घ्यायचा. हे पहा मस्त असं मी आता हे सगळा एरिया फिलअप करून घेतलेला आहे. तोपर्यंत व्हिडिओ पाहत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इतकं सुंदर असं किंवा म्हणजे व्यवस्थित असं कुणीही समजावून सांगणार नाही. ही जी मी तुम्हाला जी मापे सांगते बेल्टची ही पण कुणीही सांगणार नाही. डायरेक्ट तुम्हाला असे काढून दाखवतील फक्त ड्रॉ करून आणि बस झालं. सांगतील फक्त असा क्रिएट करा तसा क्रिएट करा, कुणीही व्यवस्थित सांगणार नाही. तर हे पहा आता आपण 9 नंबर बेल्ट क्रिएट करणार आहोत.
8 सेंटीमीटरची आडवी लाईन, उभी लाईन आहे ती 2.5 सेंटीमीटरची आहे. मस्त 3 लाईन अशा ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत. खालच्या पण 3 लाईन आपण ड्रॉ करून घेऊया आणि कर्व लाईनमध्ये हे पहा असं काढून घ्या आणि त्यालाच जवळ एक कर्व लाईन काढा आणि हे पहा हे पण फ्लावर इतकं सुंदर वाटतं. हे पहा तुम्ही असे नुसते रिकामे जरी फ्लावर ठेवले तरी पण छान वाटतात किंवा तुम्ही त्याच्यामध्ये असं डिझाईन पण काढू शकता. हे पहा आणि मी आता थोड्याशा खाली स्केलअप काढून घेणार आहे. हे पहा मी आता स्केलअप पण काढून घेते. ही लाईन फिलअप करून घेतलेली आहे मी आणि कारण आतला आपण कुठलाही एरिया फिलअप केलेला नाही म्हणून खालची लाईन मी एक फिलअप करून घेतलेली आहे आणि त्यानंतर स्केलअप काढलेत. आता 10 नंबरचा आपण बेल्ट क्रिएट करणार आहोत. हे पहा मस्त असं 10 नंबरचा बेल्ट मी क्रिएट करत आहे. तर ही आहे आडवी लाईन 8 सेंटीमीटरची, उभी लाईन जी आहे ती 2.5 सेंटीमीटरची आहे. हे पहा 3 लाईन मी क्रिएट केलेल्या आहेत. त्यानंतर पहिला व्यवस्थित 4 बॉक्स होतील असे हे पहा मी काढून घेतलेले आहे त्याची मापे. त्यानंतर आपण अशा उभ्या लाईनी काढून घेणार आहोत. हे पहा आणि असा मेलचा आकार देऊन घ्यायचा मस्त असा आणि आपण काढणार आहोत यामध्ये झुमका. हे पहा थोडासा माझा खाली आला झुमका तर थोडासा वर काढून घ्या म्हणजे त्याचे जे खालचे हे पहा मस्त असे आपले झुमके तयार आहेत. झुमके होईपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर व्हिडिओ नवीन पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण खूप सुंदर सुंदर असे क्लासेस घेणार आहोत आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. मी त्या प्रश्नांची तुमची उत्तरे देईन. हे पहा मस्त आता मी तुम्हाला लोटस पण काढून दाखवते कारण खाली जागा राहिलेली आहे. कालच्या क्लासमधील कुणी लोटस वगैरे पाहिलेलं नसेल तरी पाहून घ्या आणि आपले 7-8 क्लास झालेले आहेत तर तुम्ही तेही पाहू शकता आणि तसंच काढण्याचा प्रयत्न करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय फ्रेंड्स. लवकरच भेटूया उद्याच्या